आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24। मी विजय शिवगजे। यामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। तर मी बातमी घेऊन येत आहे खरवंडी कासार ते लोहा नांदेड या तसेच पैठण पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत आणि आजपर्यंत त्यांना एकही रुपया मोबदला मिळालेला नसल्याने आज त्यांनी आमच्या भालगावचे प्रदूषण आयुक्त माननीय दिलीपरावजी खेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भालगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण सोडले। महामार्ग क्रमांक 361 व F752 या रस्त्याच्या बांधकामात भालगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनीच्या मंजूर मोबदल्यासाठी आज भालगाव येथील ग्रामस्थांनी विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीपरावजी खेडकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते। उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले। याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की उपरोक्त दोन्ही रस्त्याच्या बांधकामात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून यापूर्वी आम्ही आपल्या कार्यालयास निवेदन सादर केले होते। तर काही महिन्यापूर्वी अहमदनगरचे खासदार माननीय डॉक्टर श्री सुजयदादा विखे पाटील यांनी आम्हाला 1 महिन्यात दोन्ही रस्त्याच्या बांधकामात गेलेल्या जमिनीचा मोबदला दिला जाईल असे खणखणीत आश्वासन दिले होते। मात्र त्यानंतर आपल्या कार्यालयाकडून 3 महिन्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा दिल्या गेल्या होत्या। त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केली आहे, परंतु आजतागत एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही। त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज 2 जानेवारीपासून आपल्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। या निवेदनावर उद्धवजी खेडकर, अंकुशजी कासोळे, बाबासाहेब खेडकर, संजय बेदरे, सावता बनसोडे, बाजीराव सुपेकर, भागवत कुटे, उत्तम बनसोडे, बापूराव सुपेकर, अन्य गावातील 26 शेतकऱ्यांच्या सह्या देखील आहेत। सरकारकडून शेतकऱ्यांना बळीराजा, लाखोचा पोशिंदा, अन्नदाता अशा अनेक उपाध्या दिल्या जातात, परंतु आमच्या जमिनीचा हक्काचा मोबदला देण्यास सरकार का टाळाटाळ करतंय हे गेल्या 5 वर्षापासून आम्हाला शासकीय पातळीवर प्रयत्न करत आहोत। थातूर मातूर उत्तरे देऊन आमची बोळवण केली जात आहे असेही यावेळी शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे। म्हणून आम्ही उपोषणास बसलो आहोत। हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर आमच्या गावासह पंचक्रोशीतील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन अन्य मार्गाने तीव्र असे मोठे आंदोलन केले जाईल असे यावेळी माननीय विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीपरावजी खेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले। रस्त्याच्या बांधकामात जमिनी गेलेल्या ज्या 45 शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली आहे आणि येत्या 8 दिवसात त्यांना मोबदला मिळेल। उर्वरित 54 शेतकऱ्यांनी कागदपत्रे आल्यावर त्यांनाही लवकरात लवकर मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे मत उपविभागीय अधिकारी भाग क्रमांक 1 पातळी प्रसाद मते साहेब यांनी यावेळी बोलताना सांगितले। इंडियन न्यूज 24 साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे। आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।